तर सांगितल्याप्रमाणे आपले 3 इंजिनियर 3 ठिकाणी बसलेत, मी चौथ्या ठिकाणी बसलोय. त्यामुळे आता मला फोन आला, तुम्ही बघितलंही असेल की तुम्ही चालू करा, आम्ही हळूहळू सेटअप करतो. अपेक्षा आहे तुम्हाला सगळ्यांना आवाज येत आहे माझा व्यवस्थित, मी व्यवस्थित दिसत आहे. तर माझे नाव आहे मनोज बडगुजर. मी ॲडव्होकेट आहे. मी गेल्या 10 वर्षापासून मुंबई उच्च न्यायालय येथे वकिली करतो. मी माझं मास्टर्स LLM सुद्धा केलं आहे, कॉन्स्टिट्यूशनल लॉ, ज्याला संविधानिक कायदा असे म्हणतात. तर आजचं जे वेबिनार आहे ते आपण स्पेसिफिकली वकिली क्षेत्र म्हणजे काय, वकिली क्षेत्रात कसे जायचे, वकिली क्षेत्रात गेल्यानंतर पुढे आयुष्यात काय करायचे आणि वकिली क्षेत्रात तुम्हाला कोणत्या वयात जाता येते, या सर्व विषयांवरती एक प्रॅक्टिकल चर्चा करण्यासाठी आपण इथे आहोत. काही आपण थेअरेटिकल चर्चा जास्त काही करणार नाही आहोत, कारण थेअरेटिकल चर्चा तुम्ही गुगलवरती सर्च केल्यावर तुम्हाला सहज बघायला मिळेल. तर त्याच्यासाठी मी इथे नाहीये, मी इथे त्या क्षेत्रातला आहे म्हणून त्या क्षेत्रातली प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला देण्यासाठी इथे आलेलो आहे. हा अविनाशराव, हॅलो. हा. जसं आता आपल्याला माहिती आहे, आपल्या माहितीमध्ये युजली सगळे इंजिनियर असतात. फर्स्ट प्रेफरन्स डॉक्टर किंवा इंजिनियरचा असतो, सेकंड प्रेफरन्स मग कोणी बीकॉम होतं, कोणी पोलीस मध्ये ट्राय करतं. तर अशा पद्धतीने सगळे वेगवेगळ्या फील्डला जातात, परंतु खूप कमी लोक युजली वकिलीकडे कोणी जात नाही. वकिलीकडे कोणी जात नाही याचं कारण आहे की आपल्या माहितीत कोणी वकील नसतं, आपल्या माहितीत कोणी वकील नसतं. त्यामुळे लोकांना भीती वाटते की अरे बापरे, वकील झाल्यानंतर पुढे काय, पगार तर काही नसतो, पेन्शन तर अजिबात नसते. आपल्या समाजामध्ये एकदम सुरुवातीला जे 2-3 वकील झाले होते त्यातले एक आहेत धुळ्याचे सूर्यवंशी साहेब, दुसरे आहेत उल्हासनगरचे चंद्रकांत बडगुजर साहेब. अर्थात त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज वकील झालो आहे. तर हे जे मार्गदर्शन आपल्याला कमी पडतं ते कमी पडू नये म्हणून आपण हे वेबिनार आयोजित केलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक इंजिनियर झाला की दुसरा इंजिनियर, तिसरा इंजिनियर, चौथा इंजिनियर आणि शेवटी बाकीच्या सगळ्या फील्ड ज्या आहेत ते पगारी आहेत. वकीलमध्ये पगार नसतो, तर मग घर चालतं कसं, किती प्रमाणात तुमचा बिझनेस होतो, हे सगळं आता आपण थोड्या वेळ चर्चा करूया. तर माझं नाव आहे मनोज बडगुजर आणि सांगितल्याप्रमाणे मी बॉम्बे हायकोर्ट येथे गेल्या 10 वर्षापासून वकिली करतो. मी माझं कॉन्स्टिट्यूशनल लॉ मध्ये मास्टर्स केलेलं आहे. व आता सगळ्यात पहिले बेसिक एक गोष्ट, आपण थिअरी डिस्कस करणार नव्हतो, परंतु LLB शी रिलेटेड आहे म्हणून LLB चा फुल फॉर्म आहे लिगम बॅकॅलॉरियस. त्याला आपण आपल्या इथे बॅचलर्स इन लॉ असं म्हणतो. LLB च्या नंतर LLM केलं जातं, त्याचा फुल फॉर्म हा मास्टर्स ऑफ लॉ असतो. आता LLB हे कधी करता येतं? आता तुम्ही म्हणाल की साहेब माझं तर कॉमर्सला आहे, मी आर्ट्सला आहे, मी सायन्सला आहे. तो काही लोक म्हणतील मी ऑलरेडी BSc ला आहे, काही लोक म्हणतील मी इंजिनिअरिंगला आहे, काही लोक म्हणतील मी अकाउंटंट होऊन मी आता नोकरीला लागलेलो आहे. तर ही LLB ही खूप कमी फील्ड्स पैकी एक अशी फील्ड आहे जिच्यामध्ये तुम्ही कोणत्या फील्ड ब्रँचमध्ये घुसलेले आहात, तुम्ही सायन्समध्ये आहात, कॉमर्समध्ये आहात की आर्ट्समध्ये आहात, याचा काही एक संबंध नाही. तुम्ही 12वी सायन्स मधून केली असेल तरीही तुम्ही LLB करू शकता, तुम्ही BSc करत असाल तरीही तुम्ही LLB करू शकता, तुम्ही अगदी मेडिकल स्टुडंट असाल तरीही तुम्ही LLB करू शकता. आता तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती असेल की नाही माहिती नाही, तुम्ही गुगलवरती व्यवस्थित एकदा सर्च करा. तुमच्या माहितीतले जेवढे कोणी पॉलिटिशियन्स आहेत त्या सगळ्या पॉलिटिशियन्सची एक यादी करा. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल ते नाव घ्या, देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्या, अशोक चव्हाणांचं नाव घ्या, प्रतिभाताई पाटील यांचं नाव घ्या, लालू प्रसाद यादव यांचं नाव घ्या. तुम्ही म्हणाल ती नावांची एक यादी बनवा, 100 नावांची यादी बनवा आणि त्या 100 नावांपैकी मी गॅरंटी देतो 75 ते 90, कारण यादी तुम्ही बनवणार आहात, 75 ते 90 लोक हे LLB ग्रॅज्युएट निघतील. कारण सगळे राजकारणी हे हटकून LLB केलेलंच असतं. तर त्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच की तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल तरी तुम्ही LLB करू शकतात. आणि LLB तुम्ही पोटा पाण्यासाठीच केलं पाहिजे असाही काही आग्रह नाही.
तुम्ही तुमची पोटापाण्याची वेगळी व्यवस्था ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही LLB करा. कशासाठी? ज्ञान संपादन करण्यासाठी. त्याच्यामुळे तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढते. पोलिसांशी, तहसीलदाराशी, तलाठ्याशी, कलेक्टरशी कसे वागावे, कसे बोलावे हे तुम्हाला कळते. तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. तुमचा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जो आहे तो खाली जातो. त्यामुळे तुम्ही LLB कधीही करू शकता. आता जर तुम्ही LLB फुल टाइम LLB तुम्हाला करायचे आहे, तुमचं ठरलं आहे की बाबा मी 10वी नंतर 12वी नंतर LLB करणार म्हणजे करणार आणि मला दुसरी कोणतीही डिग्री घ्यायची नाही, तर तुम्ही एक 5 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स असतो, तर तुम्ही तो 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स तुम्ही करू शकता. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल, तर तुम्हाला 3 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स करावा लागतो. आता गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र शासनाने तसेच केंद्र सरकारने LLB मध्ये प्रवेश घेण्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम लावलेली आहे. ती एंट्रन्स एक्झाम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स सेल यांच्याद्वारे info.mahaset.org यांच्या येथे फॉर्म मागवून घेतली जाते. ती एंट्रन्स एक्झामचे फॉर्म हे सर्वसाधारणपणे एप्रिल ते मे महिन्यामध्ये त्यांची ऍप्लिकेशनची डेट असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली कळवतात की या तारखेला परीक्षा आहे. युज्युअली ती परीक्षा ही थोडी सोपी असते. त्याचा सिलेबस हा जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, लीगल ऍप्टिट्यूड आणि थोडेफार प्रमाणामध्ये तुमचं इंग्लिशची स्किल हे एवढंच बघितलं जातं. याच्या पलीकडे काहीच बघितलं जात नाही. महाराष्ट्राची एंट्रन्स एक्झाम जी असते ती थोडी सोप्या प्रमाणात असते. त्याला फार काही अभ्यास करावा लागत नाही. तुम्ही युज्युअली जर तुम्ही रोज पेपर व्यवस्थित वाचत असाल, बातम्या व्यवस्थित बघत असाल, तुमचं इंग्लिश ठीकठाक असेल, तर तुम्ही ती एक्झाम क्लिअर करू शकता आणि तुम्ही तुमच्या जवळपासच्या कोणत्याही कॉलेजमध्ये त्या एक्झामच्या बेसिसवरती तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते. जर तुम्ही फुल टाइम कोर्स करणार असाल, जर तुम्हाला पुढचे संपूर्ण आयुष्य LLB डिग्री वरती अर्थार्जन करून घालवायचं असेल, तर मात्र मी तुम्हाला सल्ला देईल की हे एंट्रन्स खूप सिरियसली द्या. आणि काही रेप्युटेड कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई, जिथून मी स्वतः पासआउट आहे, आणि त्या कॉलेजबद्दल थोडं एकच मिनिटामध्ये सांगतो की अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि असे हे मोठे मोठे रेप्युटेड लोक हे त्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते आणि आजही ते फुल टाइम गव्हर्नमेंट कॉलेज आहे. व्यक्तिशः माझी कॉलेजची फी ही 500 रुपये होती, म्हणजे माझा 5 वर्षाचा कॉलेजचा खर्च हा 2500 रुपये होता. तर जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला पूर्ण आयुष्य वकिली करून घालवायचं आहे, तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देऊ शकता. पुण्याला ILS लॉ कॉलेज आहे, त्याचाही तुम्ही प्रयत्न करू शकतात. जर तुमच्याकडे थोडंसं फायनान्शियल बॅकअप असेल, तर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अंतर्गत बँगलोर, जयपूर इत्यादी ठिकाणी नॅशनल लॉ कॉलेजेस आहेत एक्सक्लुझिव्हली लॉ साठी. ते फुल टाइम तिथे तुम्हाला राहावं लागतं, हॉस्टेलाइट आहेत. फक्त तिथे फी थोडीशी जास्त असते, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख या प्रमाणामध्ये तिथे फी आहे. त्यामुळे जे कोणी याच्याबद्दल फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही गव्हर्नमेंट लॉ कॉलेजलाच दिला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही या बाकीच्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. अर्थात तिथलं नॉलेज जे तुम्ही एक्वायर करता आणि कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला जे प्रकारचे अनुभव मिळतात, तर त्याची तोड दुसरीकडे कुठे नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे फायनान्शियल बॅकअप असेल तर तुम्ही नॅशनल लॉ कॉलेजलाच गेलं पाहिजे. परंतु नॅशनल लॉ कॉलेजला गेलं पाहिजे म्हणजे तिथली एंट्रन्स एक्झाम एक क्लॅट नावाची असते, कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट. ती थोडीफार कठीण असते. त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर 5-6 महिन्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याची पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल असतील, तुम्हाला गुगलवरून मिळू शकतील. तर तिथे जायचं असेल तर तुम्हाला एक्झाम खूप सिरियसली द्यावी लागेल. त्याच्यानंतर प्रॉपर मेरिट लिस्ट निघते. अगदी मेडिकल मध्ये जशी कॉम्पिटिशन असते डॉक्टर व्हायसाठी की मला हेच कॉलेज पाहिजे, मला तेच कॉलेज पाहिजे, तसं तिथेही खूप चढाओढ असते. बँगलोरचं कॉलेज टॉपला असतं, कलकत्त्याचं कॉलेज नंबर 2ला असतं आणि असे जवळजवळ 10 ते 12 कॉलेजेस आहेत. तर ज्यांना कोणाला फुल टाइम LLB करायचं असेल 12वी नंतर, त्यांनी हे कॉलेजेस प्रिफर केलेले चांगले राहतील. आता एक प्रॅक्टिकल गोष्ट की LLB करताना जर तुम्ही 12वी नंतर असाल तर तुम्हाला 5 वर्ष करावं लागेल, आणि जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, तुम्ही भले इंजिनियर असाल, तुम्ही भले अकाउंटंट असाल, तुम्ही डॉक्टर असाल, तर तुम्हाला 3 वर्षाचं LLB करावं लागेल. तर हे करत असताना नक्की 5 वर्ष किंवा 3 वर्ष याच्यामध्ये काय काय होतं,
तर एक प्रॅक्टिकल गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो की कॉलेज टायमिंग हा खूप थोडा असतो. हार्डली 3 ते 4 तासाचा कॉलेज टाइम असतो आणि एक अटेंडन्स तेवढीशी काही कंपल्सरी नसते. जर तुम्ही कॉलेजचे खूप कमी कॉलेजेस आहेत जे अटेंडन्सला खूप हेवीली प्रेस करतात, त्यामुळे तुमच्याकडे भरमसाठ मोकळा वेळ असतो आणि अगदी एक्झाम झाल्यानंतर पुढची सेमिस्टर चालू व्हायला सुद्धा खूप मोठा गॅप असतो. जवळजवळ 3-4 महिन्याचा गॅप असतो. असं मी दुसरी कोणतीही फील्ड बघितली नाही जिथे एवढा मोठा गॅप तुम्हाला मिळतो. तर मग या मोकळ्या वेळामध्ये माझे बरेचसे मित्र आहेत ज्यांनी काहींनी चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स केला CA, काहींनी कंपनी सेक्रेटरीचा कोर्स केला. तर तुम्ही भविष्यामध्ये याचा विचार करू शकता की बाबा मी LLB ला ऍडमिशन घेईल. LLB ला ऍडमिशन घेतल्यानंतर मी साइड बाय साइड मी CA किंवा CS होईल. आता CA किंवा CS झाल्याचा फायदा हा होतो की तुम्ही जेव्हा कॉर्पोरेट फील्डमध्ये जॉबला जाता ऍडव्होकेट म्हणून, तेव्हा तुमचं CA आणि CS हे ऍडिशनल क्वालिफिकेशन पकडलं जातं. किंवा तुम्ही CA किंवा CS म्हणून जेव्हा जॉबला जाल तेव्हा तुमचं LLB हे ऍडिशनल क्वालिफिकेशन पकडलं जाईल आणि तुम्ही बाकीच्या सर्व लोकांच्या पुढे जाल आणि तुम्हाला जॉब मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जे आहेत त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊ शकता. MPSC, UPSC. त्याचप्रमाणे आता माझ्या वकिली क्षेत्रामुळे मला 1-2 काही जास्तीच्या गोष्टी माहीत आहेत. तुम्हाला जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात त्यांना माहिती असतील की नाही म्हणून सांगून ठेवतोय. डॅनिक्स नावाची एक एक्झाम असते, DANICK. डॅनिक्स नावाची एक्झाम ही युनियन टेरिटरीची MPSC ची एक्झाम इक्विव्हॅलंट आहे. खूप लोकांनाही माहिती नसते. मुलं फक्त MPSCचा अभ्यास करतील, मुलं GPSCचा अभ्यास करतील, मुलं मध्य प्रदेश सर्व्हिसेसचा अभ्यास करतील, मुलं UPSCचा अभ्यास करतील. परंतु डॅनिक्स म्हणजे युनियन टेरिटरीची जी सर्व्हिसेस आहेत त्याच्याकडे मुलांचं दुर्लक्ष होतं. तर मुलं साइड बाय साइड या तिन्ही UPSC, MPSC किंवा डॅनिक्स या तिन्ही सर्व्हिसेसचा अभ्यास करून, कारण तुमच्याकडे भयानक प्रमाणात मोकळा वेळ असतो, अटेंडन्स त्या प्रमाणात कंपल्सरी नसल्यामुळे तुम्ही थोड्याफार प्रमाणात का होण्यात जायला एक कंटाळा करतात. तर तुम्ही तुमच्या या मधल्या 5 वर्षात म्हणा किंवा 3 वर्ष म्हणा तुम्ही या परीक्षांचा अभ्यास तुम्ही नक्की करू शकता. अजून एक गोष्ट, जर तुम्हाला खरोखर वकिलीमध्ये येऊन अर्थार्जन करायचं आहे तर तुमचं इंग्लिशवरती प्रभुत्व असलं पाहिजे. स्पेशली जर तुम्ही मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या मेट्रो सिटीज मध्ये वकिली करणार असाल तर. जर तुम्ही या मेट्रो सिटीज मध्ये वकिली नसाल करणार तर तुमचं इंग्लिश तेवढं स्पष्ट चांगलं नसेल तरी चालेल. परंतु हा जो तुम्हाला 3 ते 4 वर्षाचा 5 वर्षाचा वेळ मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश शिकलंच पाहिजे. माझी स्वतःची गोष्ट सांगायची झाली तर मी स्वतः व्हर्नॅक्युलर मीडियम लहान शिशूपासून 12वी पर्यंत मी व्हर्नॅक्युलर मीडियमचा आहे. मी फक्त LLB ची ऍडमिशन घेतल्यानंतर जेव्हा कोर्टात जाऊन बसलो तेव्हा मला कळालं की बाबा इथे इंग्लिश शिवाय काही खरं नाही. तेव्हा मी कागद पेन घेऊन बसलो आणि इंग्लिश ही भाषा मी शिकलेलो आहे आणि आता मी एवढी सुस्पष्ट इंग्लिश बोलतो की माझ्या मित्रांना जे कोणी आहे त्यांना कोणाला कळतही नाही की हा मराठी मीडियमचा व्हर्नॅक्युलर मीडियमचा मुलगा आहे. तर म्हणून तुम्हाला एक सल्ला देऊन ठेवतो की जर तुम्हाला मेट्रो सिटीज मध्ये वकिली करायची असेल तर तुमचं इंग्लिशवरती प्रभुत्व हे असलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. असं नाही की तुम्ही इंग्लिश मिडियमचे असेल तरच तुम्ही वकिली करून कोर्टामध्ये जसं पिक्चरमध्ये दाखवतात तसं इंग्लिश बोलू शकतात. नाही, तुम्ही 3 ते 5 वर्षामध्ये हे सगळं शिकू शकता. तेवढा प्रचंड वेळ तुम्हाला मिळतो. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जे आपले एक्झिस्टिंग इंजिनियर झालेले आहेत, जे जॉब करत आहेत, जे अकाउंटंट आहेत, जे डॉक्टर्स आहेत, जे महाराष्ट्र शासनामध्ये आहेत किंवा जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, जे शिक्षक आहेत प्रायमरीला म्हणा किंवा सेकंडरीला म्हणा किंवा कॉलेजेसला म्हणा किंवा इतरही जे कोणी बिझनेसमॅन आहेत त्या सर्वांना मी एक प्रॅक्टिकल साईड अँगल देतो की जर तुम्ही 3 वर्षाचा कोर्स करत असाल किंवा तुम्ही 5 वर्षाचा कोर्स करत असाल, वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात. त्या 2 सेमिस्टरमध्ये प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला 4 विषयांचा अभ्यास करायचा असतो. आता 4 विषयांचा अभ्यास करायला तुम्हाला किती नॉलेज हवंय याच्यावर डिपेंड करून बारीक पुस्तकापासून जाडी पुस्तकं अवेलेबल असतात. तुम्ही एक 100 पानाचं पुस्तक जर परीक्षेच्या 1 ते 2 आठवडा आधी जरी तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्ही पास होऊ शकता. तर हे तुम्हाला मी याच्यासाठी सांगत आहे की जे आपले जॉब करणारे मित्र आहेत ते बऱ्याच वेळा घाबरतील, अरे असं कसं मी म्हणजे ऍडमिशन घेऊ, मला अभ्यास करायला वेळ पाहिजे. तर ते तेवढंसं कठीण नाहीये. तुम्ही जर प्रॉपर डेडिकेटेड जर एक 2 आठवडे आधी जर अभ्यास केला
तर तुम्ही 101% पास व्हाल. त्याच्यासाठी तुम्ही मला नंतर संपर्क करा. जर ज्यांनी कोणी ऍडमिशन घ्याल त्यांना मी डिटेलमध्ये सांगेल एक स्ट्रॅटेजी कशी बनवायची, अभ्यास करायची आणि कोणते कोणते रिलेव्हंट सेक्शन्स आहेत. आणि जे क्वेश्चन पॅटर्न असतात ते खूप रिपीटेड असतात. त्याच्यामध्ये त्यांना क्वेश्चन पेपर सेट करण्यानाही काही खूप मोठा स्कोप नसतो की मी हा प्रश्न विचारेल की तो प्रश्न विचारेल की तो प्रश्न विचारेल. त्यांच्याकडे मोजके 15 प्रश्न असतात. त्या 15 प्रश्नापैकी 10 प्रश्न त्यांना विचारायचे असतात. त्याच्यामुळे ते रिपिटेशन हे चालूच असतं. त्यामुळे जे कोणी माझे जॉब करणारे मित्र असतील त्या सर्वांना हे सांगू इच्छितो की तुम्ही जॉब करताय म्हणून LLB ला घाबरू नका. तुम्ही तुमच्या अवेलेबल वेळेमध्ये तुम्ही वकिली करू LLB करू शकता. वकिली नाही करू शकता, तुम्ही LLB करू शकता. तुम्हाला LLB ची डिग्री ही मिळू शकते. आता LLBचा अजून एक सांगू इच्छितो की LLB ची फी कम्पॅरेटिव्ह तुम्ही जर बाकीच्या फील्डशी कम्पेअर केली, मेडिकल म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, त्या तुलनेत तेवढी नसते. जर तुम्ही मुंबईमध्ये LLB ची फी बघितली तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजची मी फी तुम्हाला आधी सांगितली आहे, जी अप्रॉक्सिमेटली 500-600 रुपये असते. परंतु ती जर तुम्ही इतर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्ही बघितली तर ती जवळजवळ 15,000 18,000 या रेंजमध्ये असते. गावाला मला वाटतं आपल्या अंमळनेर, जळगाव या भागामध्ये ती अजूनही कमी असेल. त्यामुळे तोही तुम्हाला अजून एक तुमच्यावरचं जे बर्डन आहे फीचं, की अरे बापरे एखाद्या नवीन कोर्सला ऍडमिशन घेतली की अक्षरशः लोन काढावं लागतं, तर तशी काही इथे परिस्थिती नाहीये. एक फेअरली कमी अमाऊंट तुम्ही बाजूला जरी काढून ठेवली, थोडे खर्च कमी केले, तर तुमची फीची गरज जी आहे ती भागवू शकते. तर LLB केल्यानंतर तुम्ही LLM ही करू शकता, ज्याला मास्टर्स ऑफ लॉ असं म्हणतात. मास्टर्स ऑफ लॉ करायलाही परत एंट्रन्स एक्झाम आहेच. तर सध्या गव्हर्नमेंटने मास्टर्स ऑफ लॉला 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक वर्षाचा कोर्स आहे किंवा इक्विव्हॅलंट 2 वर्षाचा कोर्स आहे. 1 वर्षाचा कोर्स तुमचं 1 अख्खं वर्ष दुसरं जे आहे ते वाचवतो आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याची फी थोडी जास्त प्रमाणात ठेवलेली आहे, जी आहे जवळजवळ 70 ते 80 हजाराच्या रेंजमध्ये 1 वर्षाची. तेच मी मुंबई युनिव्हर्सिटीतून अगेन गव्हर्नमेंटचं आहे, ज्याच्यातून केलं तर तिथे फी खूप नॉमिनल होती, 800 की 900 रुपये वर्षाची होती आणि 2 वर्षाचा कोर्स होता. आणि अगेन मी खूप फेअरली सांगतो, अटेंडन्स काही तशी खूप कंपल्सरी नव्हती. मुंबई युनिव्हर्सिटीच्या बाजूला बॉम्बे हायकोर्ट आहे. मी बॉम्बे हायकोर्टात दिवसभर वकिली करायचो. संध्याकाळी जे लेक्चरचं टायमिंग आहे मुंबई युनिव्हर्सिटीचं असं होतं की संध्याकाळी 5 वाजेचं लेक्चर असतं. त्यामुळे कोर्टातून निघालो की आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन बसायचो आणि युनिव्हर्सिटीमध्ये 8 वाजेपर्यंत लेक्चर झाले की घरी जायचो. त्यामुळे LLM करणंही कठीण नाही. परंतु अजून एक गोष्ट मी तुम्हाला बोलू शकतो की LLM करताना विषय असतात. एन्व्हायरमेंट हा विषय असतो, कॉन्स्टिट्यूशन हा विषय असतो, बिझनेस लॉ विषय असतो, वुमन अँड चिल्ड्रन विषय असतो, क्रिमिनल्स वरती विषय असतो. तर LLM ही बेसिकली पेपर डिग्री आहे. तुम्ही जर वकिली करणार असाल तर त्याचा त्या प्रमाणात तसा काही तुम्हाला प्रॅक्टिकली यूज नाही. अर्थार्जनमध्ये तुमचा काही त्याचा उपयोग नाही. जर तुम्ही कॉर्पोरेट फील्डमध्ये जर तुम्ही जॉब करायला जाणार असाल, तुम्ही जर म्हणत असाल की उद्या मी या ठिकाणी जाऊन जॉब करणार आहे, तर तिथे मात्र तुमची डिग्री ही बघितली जाईल की हा बाबा या माणसाकडे LLM आहे. तेव्हा तुम्ही LLM करताना हे बिझनेस लॉ फील्डमध्ये केलेलं हे जास्त उत्तम राहील आणि तेव्हा तुमची LLM ची डिग्री तुमच्या उपयोगी येईल. त्याचप्रमाणे जे सर्व्हिसमध्ये आहेत माझे जे बघत आहेत, पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणा किंवा इतर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये म्हणा, त्यांनाही LLM ची डिग्री जेव्हा त्यांचं प्रमोशनची वेळ येईल तेव्हा त्याच्याकडे बघितलं जाईल की अरे याच्याकडे याला कायद्यातलं कळतं डिग्रीनुसार, त्याच्यामुळे त्यांना प्रेफरन्स दिला जाईल प्रमोशनच्या वेळी. त्याच्यानंतर जर तुम्ही LLB झाली, तर LLB झाल्यानंतर तुम्ही पुढे काय करायचं? ते LLB झाल्यानंतर तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत. एक ऑप्शन आहे की तुम्ही फुल टाइम ऍडव्होकेट होऊ शकता. फुल टाइम ऍडव्होकेट होणं म्हणजे खरोखर फुल टाइम ऍडव्होकेट होणं. याच्यामध्ये खरोखर वेळेची काही तुम्हाला वेळ मिळत नाही. प्रॅक्टिकली 14 ते 15 तासाचं वर्कलोड असतं. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या कोर्टांमध्ये अपियर होऊ शकता. तिथे जाऊन तुम्ही तुमच्या अशिलाची बाजू मांडू शकता. जर तुम्हाला प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट व्हायचं असेल तर तुम्हाला एक ऑल इंडिया बार काउन्सिल एक्झाम, जी एक ओपन बुक एक्झाम आहे, तेवढीशी कठीण नसते. एक ओपन बुक एक्झाम आहे, बुक घेऊन तुम्ही परीक्षेला बसू शकता, बुकमध्ये बघून तुम्ही उत्तरं देऊ शकता. ती एक्झाम जर तुम्ही क्लिअर केली तर तुम्हाला ऍडव्होकेटची सनद मिळते आणि त्याच्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये वकिली करू शकता. जर तुम्ही तुमचे 3 ते 5 वर्ष व्यवस्थित युटिलाइज केली असतील, जर तुम्ही CA किंवा CS केलं असेल, तर मग तुम्ही तुमचं CA किंवा CS हे एक इंडिपेंडेंट फील्ड सुद्धा आहे.
तर तुम्ही त्या इंडिपेंडेंट फील्डमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. त्याची तुम्हाला तुमची LLB ची डिग्री खूप उपयोगात येईल. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर दिली असेल तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर LLB मध्ये जर तुम्हाला फायनल इयरला 55% पेक्षा जास्त मार्क मिळाले असेल, विचार करा तुम्ही, 2च मिनिटं विचार करा. LLB ला फायनल इयरला 55% पेक्षा जास्त मार्क मिळाले असतील तर तुम्ही LLB ची डिग्री मिळाल्यानंतर लगेच JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास म्हणजे जज या पदाची एक्झाम लगेच जाऊ शकता. आणि जर तुम्ही LLB ला 55% मिळवले असेल तर तुम्ही ती एक्झाम सहज क्लिअर करू शकता. म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही LLB तुमचं कम्प्लीट झालं आणि LLB कम्प्लीट होऊन बाहेर पडल्या पडल्या तुम्ही जजच्या खुर्चीवर जाऊन बसाल. हा एक खूप सुंदर मार्ग आहे जज व्हायचा. माझ्या वेळी ती फॅसिलिटी नव्हती. माझ्या वेळी LLB पास झाल्यानंतर 5 वर्षाची वकिली कंपल्सरी होती. ती वकिली झाल्यानंतर तुम्ही जज होऊ शकता. परंतु आता त्यांनी ते थोडं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन अँड रिलॅक्सेशन दिलेलं आहे की ज्या मुलांना, सिलेक्टेड मुलांना 55% मिळतील त्यांना ते डायरेक्ट जज होऊ देतात. आणि आपल्यामध्ये इनफॅक्ट माझ्या माहितीमध्ये आता काही आपल्या समाजातले 1-2 मुलं झालेली आहेत, डायरेक्ट वकील झाले आणि वकिलीतून डायरेक्ट जज झाले. तर त्यांचाही तुम्ही संपर्क करून त्यांचंही तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकतात की अरे बाबा तुम्ही आपण असं कसं जज व्हायचं, मला जरा तुम्ही मार्गदर्शन करा. त्याच्यानंतर वकिलीची 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि वयाची 35 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट जज म्हणजे एका जिल्ह्याचा न्यायाधीश, हे JMFC, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन हे सगळे त्या एका न्यायाधीशाच्या हाताखाली असतात. तर तुम्ही त्या जजची सुद्धा परीक्षा देऊ शकतात. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, तुम्हाला ऐकून खूप आश्चर्य वाटेल. उच्च न्यायालय, तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाचं नाव सारखं ऐकत असाल, मुंबई उच्च न्यायालय तसेच माननीय सुप्रीम कोर्ट याचा न्यायाधीश व्हायसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. ऍब्सोल्युटली नाही. फक्त तुम्हाला तिथे मन लावून पुढची 20 वर्ष वकिली करायची असते. त्या 20 वर्षांमध्ये तुम्हाला तुमचं कर्तृत्व दाखवायचं असतं. ते दाखवल्यानंतर सुप्रीम कोर्टाचं व तसेच त्या पॅरेंट उच्च न्यायालयाचं कोलिजियम तुमचं नाव कन्सिडर करतं, तुमचं मेरिट बघतं आणि सरळ सरळ राष्ट्रपतींना तुमच्या नावाची शिफारस करतं की या व्यक्तीला उच्च न्यायालयाचं जज म्हणून घोषित करण्यात यावं. आणि जर तुमचं कॅरेक्टर आणि तुमचं जर बाकी इन्क्वायरीज मध्ये जर तुमचं क्लिअर आलं तर मग तुम्हाला उच्च न्यायालयाचं जज करता येतं. परंतु बघा, एक असं पद आहे संविधानिक पद ज्याच्यावरती तुम्ही कोणतीही परीक्षा न देता तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचू शकता. तर LLB हे तुम्ही LLB केल्यानंतरच करू शकता. बाकी कुठेही तुम्हाला बिना परीक्षेचं सरकारी नोकरी लागत नाही शिवाय या एका पदाच्या. त्याच्यानंतर तुम्ही मेट्रो सिटीज मध्ये लॉ फर्म्स असतात. कारण लॉ फर्म्स म्हणजे बेसिकली एका वकिलाने टाकलेली कंपनी असते, त्याच्याकडे खूप काम असतं. तर त्याच्या हाताखाली, कारण बरेचसे लोक तक्रार करतात की साहेब मी वकील झालो परंतु माझ्याकडे अशीलच येत नाही, माझ्याकडे क्लायंटच नाही, मी काय करू, तर मी काय उपाशी मरू का. तर मग असा एखादी लॉ फर्म असते की लॉ फर्म मध्ये जर तुम्ही तुमचा जॉबला अर्ज करायचा, अगेन मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे LLM ची डिग्री असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल. लॉ फर्म मध्ये तुम्ही सुरुवातीला लागल्यानंतर तुम्हाला ते टेस्ट करतील, त्यांना तुम्ही आवडले, तुम्हाला ते आवडले तर पुढे तुमची ग्रोथ होईल. तर अशा लॉ फर्म्स मुंबई, पुणे, दिल्ली अशा ठिकाणी भरपूर प्रमाणात आहेत, जे भरपूर प्रमाणात काम करतात, भरपूर प्रमाणात पगार देतात. परंतु त्याच्यासाठी तुमचं थोडंफार इंग्लिश हे चांगलं असलं पाहिजे. परत मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जी 5 वर्ष दिली जातात त्याचा सदुपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. त्या 3 ते 4 वर्षात तुम्हाला सगळीकडे इंग्लिश विचारण्यात येईल. तर तुम्ही कागद पेन घेऊन इंग्लिश शिकायला बसलं पाहिजे, तर तुम्हाला या लॉ फर्म्स मध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल. त्याच्यानंतर बँक्स, इन्शुरन्स फर्म्स आणि ज्या इतर कंपनीज आहेत त्या सर्व ठिकाणी तुम्हाला जॉब मिळायला खूप मोठा स्कोप असतो. बँक्समध्ये अनेक लोक लोन डिफॉल्ट करतात. तसेच बँक लोन द्यायच्या आधी सर्च घेते रजिस्ट्रीमध्ये जाऊन की या प्रॉपर्टीच्या विरुद्ध कोणी आधी ट्रान्झॅक्शन केलेलं आहे की नाही. तर या अशा सर्व ठिकाणी त्यांना वकिलाची गरज लागतच असते. अगदी पावलावर त्यांना वकिलाची गरज लागत असते. त्याचप्रमाणे इन्शुरन्स फर्म्सला पण वकिलांची गरज लागते नोटिसेस एक्सचेंज करण्यासाठी. ज्या बऱ्याचशा कंपनीज आहेत, फॉर एक्झाम्पल सुझलॉन घ्या
किंवा बरं प्रत्येक कंपनीला कुठे ना कुठे लँडशी डिलिंग करायचं असतं, प्रत्येक कंपनीला कुठे ना कुठे शेवटी पोलिसांशी जाऊन चर्चा करायची असते. तर अशा ठिकाणी त्यांना प्रत्येक ठिकाणी वकिलाची गरज लागते, ही लागतेच म्हणजे. त्याच्यानंतर एक कन्व्हेन्सिंग प्रॅक्टिस म्हणून एक फील्ड असते, की तुम्ही जेव्हा एखादं घर घेता किंवा घर विकता किंवा इतर कोणता व्यवहार करता, जो तुम्हाला रजिस्ट्रीमध्ये जाऊन रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर करावा लागतो, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जाऊन एका वकिलाकडे जाऊन बसावं लागतं. ते वकील तुम्हाला डॉक्युमेंटेशन बनवून देतात, घराची सेल डीड असो, ॲग्रीमेंट फॉर सेल असो, आणि मग शेवटी ते जाऊन तुम्ही त्या रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ते रजिस्टर करता. तर या सर्व कामांसाठी वकील लागतात, आणि असे अनेक वकील आहेत जे एक्सक्लुझिव्हली कन्व्हेन्सिंगची प्रॅक्टिस करतात. त्यांच्याकडे एजंट त्यांच्याकडे घेऊन जातोय, ते कागद बनवतात, ते रजिस्टर ऑफिसला घेऊन जातात, डॉक्युमेंट रजिस्टर करून देतात. त्याच्यानंतर असे अनेक भरपूर ट्रायब्युनल आहेत, की फॉर एक्झाम्पल कन्झ्युमर फोरम एक आहे, टीचर्स ट्रायब्युनल आहे, एखाद्या टीचरला टर्मिनेट केलं किंवा टीचर्स ट्रायब्युनल आहे, पोलिसांच्या विरुद्ध तक्रारी करायचं एक ट्रायब्युनल असतं, जात पडताळणीचं एक ट्रायब्युनल असतं, जिथे तुमचं जात पडताळणीचं सर्टिफिकेट बघितलं जातं, तिथे त्याची व्हॅलिडिटी ठरवली जाते, इलेक्ट्रिसिटीचं एक ट्रायब्युनल असतं. तर अशा अनेक ट्रायब्युनल्स मध्ये सुद्धा वकिलांची गरज पडते. तर तुम्हाला ज्याप्रमाणे सुरुवातीला केसेसचा फ्लो येईल त्याप्रमाणे तुम्ही कुठल्या तरी एका ठिकाणी व्यवस्थित सेटल होऊ शकता. आता हे तर झालं की तुम्ही तुमची LLB झाल्यानंतर पुढे भविष्यात काय करायचं. तर हा एक जे आता एक्झॅक्टली करंटली शिकत आहेत हे या लोकांसाठीचा विषय झाला, की जे 12वी नंतर LLB केलं किंवा ज्यांनी ग्रॅज्युएशन नंतर LLB केलं, तर त्यांना काय काय करता येईल भविष्यामध्ये. तर आता जे बाकीचे लोक आहेत जे सध्या सर्व्हिसला आहेत, सेटल्ड आहेत, फायनान्शियली सेटल्ड आहेत, घर घेऊन झालेलं आहे, गाडी आहे, लग्न झालेलं आहे, तर ते म्हणतील की आम्ही का म्हणून LLB केलं पाहिजे. मी तर सेटल्ड इंजिनियर आहे, मला 20 लाखाचा पगार आहे. पोलीस आहे, एखादा अधिकारी आहे, जो हवालदार असू द्या, पोलीस शिपाई असू द्या, इन्स्पेक्टर असू द्या, तर त्यांनी का LLB केलं पाहिजे, जे सर्व्हिसमध्ये आहेत ते केलं पाहिजे. तर तुम्हाला एक खूप चांगलं उदाहरण देतो माझ्या माहितीमध्ये जे आहे ते. एक माझ्या माहितीतले माझे मावसाच आहेत, ते सुरेश दगडू बडगुजर. त्यांनी त्यांचे त्यांनी त्यांचं सर्व्हिस मॅटर्सची वकिली चालू आहे. ते आज जळगावला असतात, उद्या नाशिकला असतात. खूप मोठे मोठे अधिकारी शोधत त्यांच्या घरापर्यंत जातात व त्यांना म्हणतात की आता तुम्ही चालवा. तर त्यांनी वकिली कधी केली होती, त्यांची सर्व्हिस चालू असताना. त्यांचा फायदा त्यांना आता कधी होतोय, रिटायरमेंट झाल्यानंतर होतोय. तर तुम्ही जर सर्व्हिस करत असाल तर तुम्ही एक सर्व्हिस मॅटर्स, इनफॅक्ट तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना तुमच्या कलिग्सला सर्व्हिस मॅटर्सचं गायडन्स करू. जर तुम्ही पोलीस असाल, पोलीस दलामध्ये असाल, तर तुम्हाला इंटर डिपार्टमेंटल प्रमोशनच्या ज्या एक्झाम्स असतात त्या एक्झाम्स तुम्हाला कायद्याचं ज्ञान असल्याशिवाय पास करणं शक्यच नाही. त्यामुळे तुम्ही परत तुमच्याकडे LLB असेल तर तुमचं ते एक ऍडिशनल क्वालिफिकेशन होईल तुमचं पोलीस मध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी. त्याचप्रमाणे सिनियर्सची तुमच्यावरती मर्जी राहील की बाबा याला कायद्यातलं कळतं, कोर्ट कचेरीचं काम, ती फाईल त्याला द्या, बाकीचं काम तू भले करू नको, परंतु ती कोर्ट कचेरीची कटकट जी आहे ती तू बघ, तू आज उच्च न्यायालयामध्ये ती फाईलचं मॅटर लागलंय, तू तिकडे जाऊ नये. तर आणि असे जे अनेक कठीण तपास असतील, ते कठीण तपासामध्ये युजली त्यांना LLB असलेल्या अधिकाऱ्यांकडे कठीण तपास दिले जातात. त्यामुळे जर तुम्ही पोलीस दलामध्ये असाल तर तुम्हाला LLB केल्याचा खूपच फायदा राहील. त्याचप्रमाणे सर्व्हिसमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्या सर्व्हिसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मान मिळेल, की तुमचे जे आजूबाजूचे कलिग आहेत, भले इंजिनियर असा, भले तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असा, तुमचे कलिग्स बोलतील अरे याला कायद्यातलं कळतंय, यालाच जाऊन विचारूया, वकिलाकडे गेले तर वकील थोडे पैसे घेईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व्हिसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मान मिळेल जर तुम्ही LLB केलेली असेल तर. एक अजून एक फील्ड आहे आपल्या समाजामध्ये, तेवढंच कोणी एक्सप्लोर करत नाही. मी वकील असल्यामुळे माझ्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्लायंट येतात, क्लायंट त्याचा वापर करताना मी त्यांना बघतो. तर एक राईट टू इन्फॉर्मेशन एक फील्ड आहे. तर तुम्ही वकिली केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल, आणि ती नाही जरी केली तरी तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशन जरा यूज केली पाहिजे. त्याच्यावरती एक तो खूप वेगळा विषय आहे, कधी वेळ मिळाला तर आपण त्याच्यावरती चर्चा करूया. परंतु राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये तुमचा नावाचा दबदबा खूप मोठ्या प्रमाणात राहतो. वेगळा विषय आपण त्याच्यावरती कधीतरी नंतर चर्चा करूया.
त्याच्यानंतर तुम्हाला नॉलेज मिळतं, तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. एखादा पोलीस अधिकारी जर तुमच्याशी बोलत असेल तर तुम्हाला माहिती असतं की तुमचे हक्क अधिकार काय आहेत, त्या पोलीस अधिकाऱ्याचे हक्क अधिकार काय आहेत. खूप खूप झालं तर तो तुम्हाला काय करू शकतो. त्याच्यामुळे तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि तुमचा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जो आहे तो थोडा खाली जातो. आता जे नोकरी करत नाही, जे विद्यार्थी नाही, जे सेटल्ड बिझनेसमध्ये आहेत, तर त्यांनी LLB का करावं. जे सेटल्ड बिझनेसमध्ये आहे त्यांचे कधी ना कधी कुठे ना कुठे एकतर स्वतःचे चेक बाउन्स होतात, नाहीतर दुसरा कोणीतरी त्यांना दिलेले चेक बाउन्स करून जातं. तर अशा वेळी अल्टिमेटली तुम्हाला 138 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अनुसार नोटीस द्यावी लागते. ते पुढे प्रकरण चालतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला स्वतः हँडल तरी करता येतील, नाहीतर तुमचे जे कोणी वकील आहेत ते योग्य प्रकारे करत आहेत की नाही, त्यांची लाईन ऑफ ऍक्शन बरोबर आहे की नाही, हे सगळं तुम्हाला बघता येईल. त्याच्याप्रमाणे व्यवहार करताना तुमचा एक विचार करायचा अँगल बदलेल की अरे हे काहीतरी चुकीचं दिसतंय, हे मला पटत नाही, हे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये हे असं होणार नाही. बरं, हा आपण आता तोंडी व्यवहार करतोय, उद्या जर त्याने शब्द फिरवला तर मग आपण कसं करायचं, ही तुमची विचार करायची पद्धत जी आहे ती तुमचा LLB केल्यामुळे बऱ्याच अंशी बदलेल आणि त्याच्या अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फायदा होऊ शकतो. आता मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की हे झालं आपण विद्यार्थ्यांबद्दल बोलून झालं, जे नोकरीमध्ये होते त्यांचं बोलून झालं, जे बिझनेसमध्ये आहे त्यांच्याबद्दल बोलून झालं. मी अजून एक सांगू इच्छितो की गावाकडे जे युवा शेतकरी आहेत, ज्यांनी शेतीला प्राधान्य देऊन शेती करत आहेत, तर त्यांनीही LLB केलं पाहिजे. इनफॅक्ट हा आग्रह राहील की त्यांनी LLB केलं पाहिजे, LLB ची डिग्री त्यांच्याजवळ असली पाहिजे. आता हे करताना मी तुम्हाला अजून एक ऍडिशनल गोष्ट सांगू इच्छितो की LLB हे इंग्लिशमध्येच करता येतं असं काही नाही. LLB हे मराठी भाषेमध्ये सुद्धा करता येतं. तुम्ही मराठीमध्ये जाऊन, मराठीमध्ये पुस्तकं आहेत विषयांची, ती पुस्तकं घेऊन तुम्ही मराठी गोष्ट कशी वाचता लहान मुलाला, तशी तुम्ही गोष्टीसारखं ते वाचू शकता, ते लक्षात ठेवू शकता आणि पेपरामध्ये जाऊन ते मराठीमध्ये लिहू शकतात. मराठीमध्ये प्रश्नपत्रिका येते आणि मराठीमध्ये ते तुमची वायवा वगैरे जी होईल ती सुद्धा मराठीत होईल. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर तुम्ही त्याचा LLBचा बाऊ करायची काही गरज नाही. तुम्हाला मराठीमध्ये सगळं मटेरियलही आहे. जर कोणी ऍडमिशन घेत असेल तर मी त्यांना ते मटेरियलची नावं सांगेल की हे पुस्तक वापरा, ते पुस्तक वापरा आणि तुम्ही अगदी खूप सहजतेने ते पास व्हाल. त्यामुळे इंग्लिश येत नाही म्हणून मी LLB करू शकत नाही हा भाव मनातून काढून टाका. मी इंग्लिशचं महत्व हे जॉबसाठी सांगत होतो. तुम्हाला बँकेत काम करायचंय, तुम्हाला लॉ फर्म मध्ये काम करायचंय, हा बाबा तुम्हाला इंग्लिश लागेल. तुम्हाला मुंबईत वकिली करायची आहे, तुम्हाला इंग्लिश लागेल, मग तुम्हाला इंग्लिशशिवाय पर्याय नाही. परंतु इंग्लिशमुळे LLB अडून राहील असं काही नाही. तुम्ही मराठीमध्ये LLB करू शकता आणि तुम्ही अगदी यशस्वीरित्या पुढे जाऊ शकता. तर आता मी जे शेतकरी मंडळी आहेत, युवा शेतकरी, त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही LLB केलं पाहिजे. तुम्ही काय LLB केलं पाहिजे? कारण तुमचे अनेक लोकांशी अनेक ठिकाणी वाद होत राहतात. मी बऱ्याच वेळा बघतो की शेतकरी थोडा जागेवर वाद घालतो, वेळ पडली तर 2 शब्द ऐकून अपमान सहन करतो, एखादा गरम डोक्याचा असेल तर समोरच्याचं डोकं फोडून मोकळा होतो, परंतु तो कायद्याच्या मार्गाने जास्त विचार करत नाही. त्यांचे शेतकऱ्यांचे बऱ्याचदा वाद होतात वहिवाट विषयी. हा माझा रस्ता आहे, तो माझा रस्ता आहे. मग एखादा शेतकरी शेजारच्या शेतातला बोलतो की इथून माझी गाडी जाणारच जाणार. तर विहिरीचं पाणी, आणीवारी, या सगळ्या विषयांवरती जेव्हा येतं तेव्हा एक तुमच्याकडे ऑथेंटिक जेव्हा डिग्री असते तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल बोलायचा बदलतो. तुमचं शेतकरी मित्रांचं अनेक वेळा तलाठी, एक जो खूप बेसिक लेवलचा अधिकारी शासनातला, तो तलाठी सुद्धा अनेकदा अरे रवीची भाषा करतो. तेव्हा तुम्हाला जर LLB ची डिग्री असेल, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, तर तुम्हाला तलाठी, तहसीलदार, कलेक्टर यांच्याशी कसं वागावं, कसं बोलावं, हे तुम्हाला तो कॉन्फिडन्स येतो तुमच्यामध्ये की अरे याला घाबरायची गरज नाही, हा एक अर्ज केला त्याच्या विरुद्ध तरी काय होऊ शकतं, हा कॉन्फिडन्स तुम्हाला ते LLB केल्यानंतर येतो. तशात मी एकदा नाशिकला गेलो होतो. तर नाशिकच्या बाजूला निफाड म्हणून आहे, निफाडला गेलो होतो. तर तिथे गेल्यावरती मला कळालं की अनेक शेतकरी हे शेताची पेरणी करून मग कोर्टात येऊन अपीयरन्स देतात, रिमांडमध्ये बेल करतात आणि मग परत शेतामध्ये जाऊन पाणी भरतात. तर एक साईड बिझनेस म्हणूनही तुम्ही LLB करू शकतात. तुमच्या भले तुम्ही फुल फ्लेज प्रॅक्टिस नका करू, परंतु तुमच्या माहितीतली जी अडचणीतली लोक आहेत त्यांना मदत करायला म्हणून LLB करू शकता. तुमच्या स्वतःच्या ज्या केसेस आहेत, बऱ्याच वेळा तुमची फसवणूक होते की अरे आपल्या हातात बियाणं दिलं, ते बियाणं खराब निघालं,
ते बियाणं कधी उगलंच नाही. नंतर कळतं की त्या बियाण्यामध्ये भेसळ होते. आता तुम्हाला कायद्यानुसार कंझ्युमरच्या कायद्यामध्ये तुम्ही इन पर्सन जाऊन कंझ्युमर कोर्टामध्ये एका कागदावरती तक्रार लिहून ती तक्रार चालवू शकता व त्या कंपनीकडून भरपाई मिळवू शकता. परंतु तुम्ही हे सगळं करत नाही, कारण तुम्हाला हे माहिती नसतं. तुम्ही वकिलाकडे गेले तर तुम्हाला वकिलाची 15-20 हजार 25 हजार जी काही त्याची फी आहे त्याच्या मेहनतीची ती तुम्हाला द्यावी लागते. ती 20-25 हजार टाळण्यासाठी म्हणून तुम्ही त्या बियाण्याच्या कंपनीच्या मागे लागत नाही. अन्याय तुमच्यावर झालेला असो परंतु तुम्ही त्यांच्या मागे लागत नाही. तर हे छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी एक LLB ची डिग्री जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर तुमच्या गावामध्ये व तुमच्या स्वतःच्या तुम्हाला ज्या अडचणी येतील, भले ते तलाठी तहसीलदार सोबत असो किंवा मग बियाणांच्या संबंधी असो किंवा तुमच्या इतर झालेल्या फसवणुकी संबंधी असो किंवा ज्या पतपड्यांनी मध्यंतरीच्या काळात फसवणुकी केल्या होत्या त्याच्या संबंधी असो, त्या तुम्हाला तुमच्या स्वतःहून सोडवता येतील. त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या वकिलांची गरज लागणार नाही. वेळ लागली तर माझी मदत मागा, मी ती मदत तुम्हाला फोनवरतून जेवढी करता येईल तेवढी करेल. परंतु तुम्ही तुमचा हक्क जो तुमच्या अन्याय झालेला आहे तो फक्त वकील खर्चामुळे जो तुम्हाला सोडून द्यावा लागतो तो तुम्हाला सोडता येणार नाही. आणि माझ्या माहितीमध्ये असंही आहे की अनेक वेळा जेव्हा अशा केसेस करण्यात येतात, शेतकरी अशा अनेक केसेस करतो, तेव्हा ती बियाण्याची कंपनी म्हणते अरे कुठे खालची कटकट आहे, याला पुढच्या 2 वर्षाचं बियाणं फुकट देऊन टाका परंतु ही केस संपवा. त्यामुळे तुम्ही एकदा तुमच्या हक्कांबद्दल जागरूक झाला तर बाकीचे लोक बिचकून 2 पावलं मागे हटतील, परंतु तुम्ही तुमचे हक्कच मागत नाही. त्याच्यामुळे तुमच्यावरती जो अन्याय आहे तो होतच राहतो. तर अशा पद्धतीने एक मिनिट तर आता मला काही प्रश्न येत आहेत काही लोकांचे. तर आता आपण जर एक छोटंसं शॉर्ट क्वेश्चन अँड आन्सर सेशन घेऊया. ज्यांचे कोणाचे प्रश्न असेल ते मला 1 मिनिट मी जरा बघतो कोणाकोणाचे प्रश्न आलेले आहेत. इनबॉक्स मध्ये काही प्रश्न आलेले आहेत, मी 2 मिनिटं जरा वाचतो. एक प्रश्न आहे की बीकॉम नंतर LLB किती इफेक्टिव्ह आहे. तुम्ही ऑलरेडी कॉमर्स फील्ड मधून बीकॉम केलेलं आहे तर LLB ही अर्थातच इफेक्टिव्ह आहे. तुम्हाला ती मी खूप फेअरली सांगितलं, अटेंडन्स काही तेवढीशी कंपल्सरी नाही. फक्त तुम्हाला 3 वर्ष 3 वर्ष तुमची थोडी लावावी लागतील. 3 वर्षातलाही तुम्हाला एक्झामच्या आधीचे 2-3 आठवडे अभ्यास करावा लागेल. पुस्तकांची लिस्ट वगैरे तुम्हाला कॉलेजमधूनही कळून जाईल, गरज असेल तर मीही तुम्हाला देऊन देईल. तुम्ही ते केलं तर तुम्हाला ते फायद्याचं राहील असं मला वाटतं. त्याच्यानंतर दिलीप बडगुजर आहे, हाऊ मेनी पर्सेंटेज रिक्वायर्ड इन 12th. आता 2 वर्षापूर्वीचा हे होतं की 50% मार्क लागतात. आता आजकालमध्ये अशामध्ये काही नियम बदललेला नाहीये, माझ्या ऐकण्यात तरी नाहीये. त्यामुळे 50% मार्क हे लागतात. तर तुम्हाला मी आशा करतो की 50% मार्क हे असले पाहिजेत प्रत्येकाला. आणि आपण कडे जर ओबीसीचं सर्टिफिकेट असेल तर त्याच्यात परत 5%चं सवलत असते. त्यामुळे परत ते 5% जर तुमच्याकडे ओबीसी विथ क्रिमी लेअर असेल तर तुम्हाला ती सवलत घेता येईल आणि तुम्हाला LLB करता येईल. नोटरी वेंडर बनण्यासाठी LLB लागते का? हो, अर्थात नोटरी वेंडर बनण्यासाठी LLB लागते. आणि नोटरी जर तुमच्या डोक्यात विचार असेल की मी नोटरी होईल आणि नोटरी झाल्यानंतर मी नोटरी थ्रू अर्निंग करेल तर ते थोडंसं कठीण आहे. नोटरी बनणं एक खूप लिमिटेड स्कोप आहे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. ज्याप्रमाणे लिकर शॉपचं लायसन्स कोणाला मिळत नाही तसंच एक्झॅक्टली नोटरीचं लायसन्स कोणालाही मिळत नाही. खूप कमी प्रमाणामध्ये 15-20 वर्षानंतर 50-100 लोकांना ते नोटरी देतात. त्यामुळे नोटरी व्हायसाठी LLB लागतं, हो, परंतु ते मिळेलच याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे तुमचा जर विचार असेल की बाबा मी नोटरी होईल
तर ते तेवढ्या प्रमाणात सोपं नाही. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न आहे, मी शिक्षक आहे, माझं वय 40च्या पुढे आहे, मला LLB करता येईल का? हो, अगदी तुम्हाला LLB करता येईल. तुमचं वय अगदी 60 जरी असलं तरीही तुम्ही LLB करू शकता. तुम्हाला पुढची 3 वर्ष याच्यामध्ये मेहनत करावी लागेल. परंतु जर तुम्ही शिक्षक असाल तर मी तुम्हाला हटकून सांगेल की तुम्ही LLB करा. शिक्षक फील्डमध्ये झालेले LLB झालेले लोक यांना पुढे जाऊन जर आजूबाजूला कुठे लॉ कॉलेजेस असतील किंवा लॉ क्लासेस असतील किंवा कॉमर्स फील्डमध्ये जे लॉचे सब्जेक्ट असतात त्या फील्डमध्ये प्रायव्हेटमध्ये तुम्हाला टीचिंगला खूप चांगला स्कोप असतो. तिथे तुम्हाला शिकवायला बोलवतील. तर तुम्ही टीचर असतील तर तुम्ही LLB करा. आता अजून एक प्रश्न आहे, LLB करताना भाषेच्या काही बंधनं आहेत का? भाषेचं अजिबात बंधन नाही. तुम्ही जर मराठी असाल तर तुम्हाला मराठीमध्ये प्रश्नपत्रिका येईल, तुम्हाला पुस्तकं मराठीमध्ये असतील, तुम्ही अभ्यास मराठीमध्ये करायचा, वायवा सुद्धा मराठीत द्यायची, एखादा प्रोजेक्ट असेल तो सुद्धा मराठीत करायचा. तुमची पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टर पासून शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टर पर्यंत एक विषय सोडला तर बाकी सगळे विषय मराठीत असतील. एक विषय तो म्हणजे इंग्लिशचा विषय, लँग्वेजेसचा. ते इंग्लिश लँग्वेजचा विषय मराठीत तुम्हाला देता येणार नाही, परंतु तोही तुम्ही, मला गॅरंटी आहे की तो तेवढासा फारसा काही कठीण नाही, तुम्ही तो क्लिअर करू शकता. MBA, HR आणि LLB यांचा एकमेकांशी यांना स्कोप किती आहे? तर तुम्ही HR मध्ये असाल तर अर्थातच तुम्हाला 50 लोकांना 50 लेटर पाठवावी लागतात. बऱ्याच वेळा जर तुमची ते लेटर्सची लँग्वेज आणि तसेच तुमच्या सिनियर्सची तुमच्यावरती मर्जी जर तुम्हाला वाटतं बनवून राहावी, तुमचे सिनियर्स जेव्हा तुमच्याशी डील करतात तेव्हा ते एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे सिनियर्स तुमच्या 10 ज्युनियर सोबत डील करतात. त्यांच्या 10 तासांमध्ये त्या 10 ज्युनियर्सच्या फाईल्स त्यांनी केलेले ड्राफ्टिंग जात असते. त्यामुळे त्यांना ते ड्राफ्टिंग पैकी एक कोणती तरी ड्राफ्टिंग चांगली दिसली पाहिजे तर तुम्ही त्यांच्या लक्षात याल. तर ते एक जण तुम्ही असाल जर तुम्ही LLB केलेलं असेल. LLB केल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आधी 2-3 वेळा सांगितलं, मी परत तुम्हाला सांगतो, तुमचा एक ओव्हरऑल विचार करायचा अँगल बदलतो. तुम्हाला कळतं की अरे हा फसवणूक करतोय, हा खोटं बोलतोय. तुम्ही सहजासहजी कोणावरती पटापट विश्वास ठेवत नाही. त्याचप्रमाणे तुमची ड्राफ्टिंग, तुम्ही एक साधे वाक्य जरी वाचत असाल तरी ते वाक्य वाचतानाच तुमच्या नजरेमध्ये त्याच्यातल्या ज्या काही चुका आहेत त्या वाचता तुमच्या नजरेला त्या चुका दिसायला लागतात. त्यामुळे जर तुम्हाला त्या चुका दिसत असतील तर तुम्ही ते वाक्य लिहिताना त्या चुका तुम्ही करणार सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही HR असा किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही फील्डचे असा, तुम्ही LLB केल्यामुळे, आणि म्हणूनच तुम्ही बघा, पुन्हा एकदा बघा, जर तुम्हाला इंजिनियर व्हायचंय तर ते म्हणतात तुम्ही सायन्स फील्ड मधून मॅथ्स घेऊन मग इंजिनियर व्हा. तुम्हाला डॉक्टर व्हायचंय तर म्हणतात तुम्ही सायन्स फील्ड मधून बायो घेऊन मग डॉक्टर व्हा. परंतु ऍडव्होकसी, LLB हा एक अशी फील्ड आहे, ही एक अशी फील्ड आहे की या एका फील्डमध्ये तुम्ही भले टीचर असू द्या, तुम्ही भले कोणत्याही वयामध्ये तुम्हाला एंट्री घेता येते, तुम्ही सायन्सचे असू द्या, तुम्ही कॉमर्सचे असू द्या, कारण याच्यामध्ये प्रत्येक विषय तुम्हाला नवीन शिकायचा असतो, प्रत्येक विषय. आजही आम्ही जेव्हा एखाद्या मेडिकलची केस बघतो, फॉर एक्झाम्पल लेटेस्ट टेक अ केस ऑफ मर्डर, तर मर्डरची केस करताना आम्हाला त्या जखमेचा प्रकार, ती जखम चाकूने होऊ शकते की बंदुकीने होऊ शकते, बंदुकीमध्ये एंट्री वाउंड कसा असतो आणि एक्झिट वाउंड कसा असतो, या अनेक बारीक गोष्टी आम्हाला अगदी स्क्रॅच पासून नव्याने शिकावे लागतात. जेव्हा एखाद्या शिक्षकाची टर्मिनेशनची केस आम्ही चालवतो तेव्हा त्या शिक्षक वरती कोणती ॲलिगेशन आहे, त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी, मग डिपार्टमेंटल इन्क्वायरीमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो केले पाहिजे की नाही केले पाहिजे. तर या अशा अनेक गोष्टी आम्हाला पूर्णतः नव्याने शिकाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही फील्डचे असाल, जर तुम्हाला वाटत असेल की हा माझ्या सिनियरच्या नजरेमध्ये मी यावं किंवा माझी ग्रोथ जास्त स्पीडीली व्हावी, तर तुम्ही LLB केलेलं असलं पाहिजे. LLB केल्यामुळे तुमचा एक ओव्हरऑल ॲटिट्यूड बदलेल, तुमची त्या विषयाकडे बघायचं नजर बदलेल. त्याच्यानंतर आपल्याकडे आलेला आहे अजून एक प्रश्न, ऍडमिशन कोणत्या महिन्यात सुरू होते? आता ऍडमिशन व्हायच्या आधी एक तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्र शासनाची एक एंट्रन्स एक्झाम आहे जी असते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स सेल info.mahaset.org याच्यावरती तुम्हाला त्याच्याबद्दलची जास्तीची माहिती मिळेल. तर ती एंट्रन्सचा फॉर्म जो आहे तो एप्रिल महिन्यामध्ये भरायला सुरुवात होतो आणि अनफॉर्च्युनेटली या वर्षीची तारीख निघून गेलेली आहे.
त्यामुळे एंट्रन्स तुम्हाला पुढच्या वर्षीची नक्की देता येईल. तुम्ही एकदा एक चान्स म्हणून आजूबाजूच्या लॉ कॉलेजला जाऊन विचारून बघा की माझी एंट्रन्स द्यायची राहून गेली साहेब, तर मला ऍडमिशन द्याल का. तर माझ्या अंदाजाने ते देणार नाहीत, परंतु जर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता. अजून जर कोणी अतिशय खूप 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 हुशार असतील तर त्याला मी अजून एक सांगू इच्छितो की ऑस्ट्रेलिया झाली, युरोप झाला, त्याच्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका झालं, कॅनडा झालं, या सर्व देशांमध्ये आपल्या देशामध्ये मेडिकल फील्डला टॉपचं मानतात. ते बाकी सर्व देशांमध्ये लॉयरला टॉपचं मानतात. लॉयरच्या नंतर येतो मेडिकल फील्डवाला. आणि जर तुम्ही त्या लेवलला जाऊन तिथे PhD ला ची स्कॉलरशिप वगैरे मिळवू शकला, तर माझ्या एका मित्राने सध्या ऑस्ट्रेलियामध्ये PhD ची स्कॉलरशिप मिळवलेली आहे. तर त्याने तिथे त्याला PhD मध्ये त्याला स्कॉलरशिप मध्ये $1 लाख मिळालेले आहेत पर इयरली, अॅन्युअल $1 लाख. तर बाहेरच्या देशांमध्येही जर तुम्ही त्या लेवलचे कॉम्पिटेटिव्ह असाल तर तुम्हाला तिकडे जाऊनही खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. आणि तिकडचा स्कोप जर तुम्ही याला तो मिळवता आला तर तुम्ही तिथे त्या देशामध्ये तुम्ही डॉक्टरच्याही वरच्या लेवलचं रिस्पेक्ट तुम्हाला मिळेल. ऍडमिशनची तारीख पुढे ढकलली, हो. जर मला अजून एक मेसेज आलाय की ऍडमिशनची तारीख पुढे ढकलली आहे का, तर एंट्रन्स एक्झाम फॉर्म भरायची तारीख ढकलली होती पुढे, ती मागच्या आठवड्यापर्यंत होती. ऍज ऑफ टुडे ती तारीख एक्सटेंड झालेली नाहीये, परंतु यू नेवर नो, अजून एखादं एक्सटेन्शन कदाचित आपल्याला मिळू शकतं. तर आपण ते तुम्हाला जी वेबसाईट सांगितली मी पुन्हा एकदा ती वेबसाईट सांगतो, info.mahacet.org. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला ते एक्सटेन्शन आलेलं आहे की नाही ते पुढच्या 1-2 दिवसामध्ये कदाचित कळेल. तर आता मला वाटतंय की संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. अजून कोणाला काही प्रश्न असतील? अच्छा, अजून एक शेवटचा प्रश्न आलेला आहे की बाहेरून करता येईल LLB हे डिस्टंट करता येईल का. तर त्याच्यावरती माझं उत्तर असं राहील, मी तुम्हाला आधी सांगितलं की LLB हा फुल टाइम कोर्स आहे, परंतु अटेंडन्स तेवढीशी कंपल्सरी नाही. हे एक इनसाइड सिक्रेट आहे. तुम्ही थोडीशी बाहेरून कॉलेजची चौकशी करा की अटेंडन्सला किती प्रेस करतात. तुम्ही ऍडमिशन घेताना सांगू शकता, प्रिन्सिपलला थोडी रिक्वेस्ट करू शकता की साहेब मी ऑलरेडी एक जॉब करतोय तर मला थोडं सांभाळून घ्या, आणि तुम्ही अभ्यास करून LLB करू शकता. महिलाच्या दृष्टीतून LLB पूर्ण झाल्यावर काय करणे योग्य राहील? माझ्या मते एका चांगला अजून एक खूप मोठा विषय सांगायचा राहिला, जर तुम्ही LLB करत असाल तर त्याच्यानंतर तुम्ही एका चांगल्या सिनियरच्या हाताखाली काम करणं खूप गरजेचं आहे. जसं एखादा डॉक्टरकडे काम करतो, कारण ऍट द एंड ऑफ डे तुम्ही LLB मध्ये जे काही शिकाल तर कोर्टातली जी प्रॅक्टिकल प्रोसिजर आहे ती खूप वेगळी असते, आणि त्यामुळे तुम्ही बाहेर आल्यानंतर खूप चांगला एक सिनियर तुम्हाला वकिलीमध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला एक खूप चांगला सिनियर तुमचा हात तुमच्या डोक्यावर असणं गरजेचं आहे, जो तुम्हाला काम करू देईल, जो तुम्हाला शिकू देईल, जो तुम्हाला शिकवेल, वेळ प्रसंगी तुमचा कान पकडेल, असा एखादा सिनियर जर तुमच्या सोबत असेल तर त्याचा खूप फायदा होतो. आणि आता प्रश्न यांनी जो विचारला होता की महिलांच्या दृष्टिकोनातून LLB पूर्ण झाल्यानंतर काय करणे योग्य राहील, तर महिलांना वकिली करणं, जर सुरुवातीचे 1-2 वर्ष मेहनत केल्यानंतर महिलांना वकिली करणं खूप चांगलं आहे. तुम्ही बघा, वकिलीमध्ये आमच्या डोक्यावर ॲज कोणी बॉस नसतो. आमची अकाउंटेबिलिटी फक्त माझ्या क्लायंटला असते. माझी अकाउंटेबिलिटी जजला सुद्धा नसते. माझी अकाउंटेबिलिटी फक्त माझ्या क्लायंटला असते. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया की माझ्याकडे क्लायंट आला, महिन्याला 1 केस आली, तर ती केस मला करायची, बाकी मला रोज दिवसभर कोर्टात जाऊन बसणं गरजेचं नाहीये. त्याच्यामुळे जर मी एखादी महिला LLB झाली तर तिने सुरुवातीचे 1-2 वर्ष मेहनत तिला करावी लागेल, सकाळपासून रात्रीपर्यंतची. ती मेहनत झाल्यानंतर तिला एकदा जे प्रॅक्टिकल नॉलेज अक्वायर झालं की बाबा कोर्टामध्ये हे असं कामकाज चालतं, बेल असे होतात, कंझ्युमर कोर्टामध्ये असं होतं, तर हे नॉलेज अक्वायर झाल्यानंतर तिला रोज कोर्टामध्ये फुल डे जाऊन बसायची गरज नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तिने कोर्टामध्ये
रिपोर्टिंग टाइम तिला काही नसतो. ती सकाळी 10ला जाऊन 11ला परत घरी येऊ शकते, परत 12ला कोर्टात जाऊ शकते, किंवा ती 3ला कोर्टात जाऊ शकते, 5ला घरी येऊ शकते. तर वकिलांकडे टाइम मॅनेजमेंट करायचे एक खूप मोठा स्कोप असतो, की माझा दिवस मी कसा घालवेल. मी पूर्ण दिवस कोर्टात बसेल, मी पूर्ण दिवस ऑफिसमध्ये बसेल, की मी मध्ये घरामध्ये राऊंड मारेल, किंवा एखाद्या दिवशी मी कोर्टात जाणारच नाही. माझं मॅटर जरी लागलं असलं तरी मला काहीतरी वैयक्तिक अडचण आहे, तर मी तशी वैयक्तिक अडचणीचा एक अर्ज बनवून कोर्टात जर दिला की मला अशी अशी वैयक्तिक अडचण आहे, त्यामुळे पुढची तारीख देण्यात यावी, तर तीही ऍडजस्ट होऊन जाते. त्यामुळे महिला जर तुम्ही असाल तर तुम्हाला वकिली सुरुवातीची 2-3 वर्षाच्या मेहनतीनंतर जर तुमची वकिली करायची असेल तर तुम्ही करू शकता. आपल्या समाजामध्ये काही महिला न्यायाधीश सुद्धा आहेत, पुरुष न्यायाधीश सुद्धा आहेत. न्यायाधीश होणंही अतिशय सोपं आहे. मी तुम्हाला 55%चा नियम सांगितला, जर तुम्ही 55% क्रॉस केले तर तुम्ही डायरेक्ट वकिली नंतर डायरेक्ट जजच्या खुर्चीत बसू शकता. तर तुम्ही तो नियमही युटिलाइज करून जर तुम्ही याला न्यायाधीश होता आलं तर तुम्हाला होईल. फक्त त्याच्यामध्ये एक अडचण थोडीशी अशी असते की तुम्ही सध्या जिथे राहता व तुमचं माहेर व सासर जिथलं आहे ते जिल्हे सोडून आजूबाजूच्या जिल्ह्यातली तुम्हाला कुठेतरी अपॉइंटमेंट मिळतात. त्यामुळे जर पकडून चला तुम्ही धुळ्याचे असाल, तुमचं माहेर जळगावचं आहे, तर तुम्हाला धुळे जळगाव सोडून दुसरा जिल्हा मिळेल. त्यामुळे ती थोडी एक अडचण होऊ शकते तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये. मग त्या तुम्हाला तुमच्या पतींना वगैरे कन्सल्ट करावं लागेल आणि मग त्या हिशोबाने तुम्हाला पुढे जाता येईल. महिलांनी परत मी एक सांगू शकतो, लॉ फॉर्म मध्ये वगैरे जॉब मिळतील. इट इज ऍब्सोल्युटली युअर चॉईस की तुम्हाला फुल टाइम मग जॉब करायचा आहे की नाही. वकिली केल्यानंतर फुल टाइम जॉब करणं मला वैयक्तिकरित्या तेवढंसं काही पटत नाही, की लॉ फॉर्म मध्ये जाऊन सकाळच्या संध्याकाळी कोणाच्या तरी दुसऱ्यातला अकाउंटेबल राहा, त्याची कामं करा आणि त्याच्याकडून पगार घ्या. त्याची कामं करून स्वतः पगार घ्यायचा असेल तर मग आपण स्वतःची कामं करून स्वतःच पक्षकाराकडून पैसे का नाही घ्यायचे, इंडिपेंडेंट का नाही व्हायचं. तर तो ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे लॉ फॉर्म मध्ये काम करायचं की नाही करायचं. अजून प्रश्न आलेले आहेत. प्रॅक्टिस कधी स्टार्ट करायची, LLB करताना की LLB झाल्यावर, हा एक खूप चांगला प्रश्न आहे. मी स्वतः वैयक्तिकरित्या LLB चे ऍडमिशन घेतल्यानंतरच मी वकिलीचा अनुभव घेत होतो. तर इंटर्नशिप नावाचा एक कोर्स प्रकार असतो की तुम्ही LLB ला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही एखाद्या वकिलांकडे जाऊन त्यांना रिक्वेस्ट करायची की साहेब मला तुमच्या ऑफिसला एक इंटर्न म्हणून राहू द्या. काही वकील त्याचे पैसे देतात, काही वकील त्याचे पैसे देत नाही. परंतु हा पैशाचा प्रश्न नाही, हा नॉलेजचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला LLB मध्ये कोर्टाचं प्रॅक्टिकल प्रोसिजर कधी शिकवली जात नाही. तर या वकील साहेबांकडे जाऊन तुम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बसून तुम्हाला प्रॅक्टिकल प्रोसिजर शिकता येईल. कोर्टामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं, कसे अर्ज बनवायचे, कायदे अनेक वेळा तुम्ही जे 3ऱ्या वर्षामध्ये शिकणार असाल ते तुम्हाला पहिल्या वर्षामध्येच दिसून जातं, कारण तुम्ही त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये बसलेले असता. तर अशा रीतीने जर तुम्हाला शक्य असेल, जर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला वकील असेल, तुम्हाला दुसरं काही काम नसेल, तर मग तुम्ही अशा रीतीने एखाद्या दुसऱ्या वकिलाच्या ऑफिसमध्ये जाऊन बसू शकता आणि त्याला इंटर्नशिप करून एक नॉलेज जे आहे ते ऍडव्हान्स मध्ये मिळू शकतं. म्हणजे तुम्ही जेव्हा वकील बनून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला आधी सगळं येत असतं. जे माझ्यासोबत झालं, मी जेव्हा वकिली करून बाहेर पडलो तेव्हा मी इंटर्नशिप केल्यामुळे मला सगळं माहिती होतं, मला काही नवीन शिकायची गरजच पडली नाही प्रॅक्टिकली. त्याच्यानंतर एक्झाम कधी द्यायची असते 12वी नंतर, यांचं मला असं वाटतं यांना विचारायचं एंट्रन्स एक्झाम कधी द्यायची असते. तर ती एंट्रन्स एक्झाम द्यायची एप्रिल महिन्यामध्ये कधीतरी तो फॉर्म निघतो. तो फॉर्म या वर्षीची जी तारीख होती ती मागच्या आठवड्यात संपलेली आहे. तुम्ही ऑनलाईन गुगलवरती चेक करा. कदाचित सरकार त्याच्यावरती एखादं एक्सटेन्शन अजून देईल की लॉकडाऊनमुळे फॉर्म भरू शकले नाही, बँकेमध्ये जाऊन पैसे भरू शकले नाही, तर ते त्या एंट्रन्स एक्झामचा तुम्ही एक ऑनलाईन वॉच ठेवा. मोस्ट प्रोबेबली ती डेट एक्सटेंड करतील. नाही केली नो प्रॉब्लेम, पुढच्या वर्षी तुम्ही परत देऊ शकता. वकिलीमध्ये जे लोक केस घेतात त्याची काही फी ठरलेली आहे की मनाप्रमाणे ठरवतात. मला वाटतं यांचा काहीतरी वैयक्तिक अनुभव असेल त्यामुळे हा प्रश्न विचारतात. तर अशी काही फी ठरलेली नाही. एक मिनिमम किती घ्यायची असं एक बार काउन्सिलचं आहे की तुम्ही या प्रकारच्या केसची एवढी घेतलीच पाहिजे, त्या प्रकारच्या केसची कमीत कमी तेवढी घेतलीच पाहिजे. तशी आम्ही किती फी घ्यायची ते कोणी ठरवत नाही. माझी फी मी ठरवतो. माझ्या मनाला जी फी येईल, मला वाटतं
की हे काम करायचे मला एवढे कष्ट पडतील व याचे मी एवढे पैसे घेईल, तर त्याच्यावरती कोणाचंही बंधन नाही. मी माझ्या इच्छेनुसार 10,000ही म्हणू शकतो, 1,00,000ही म्हणू शकतो, 5,00,000ही म्हणू शकतो. त्याच्यावरती मला कोणाचंही बंधन नाही. जर तुम्ही वकील होणार असाल आणि तुम्हाला जर गॅरंटी असेल की मी वकील यशस्वीरित्या करेल, तर तुमच्यावरही कोणाचं बंधन असणार नाही की बाबा तुम्ही किती फी घेतली पाहिजे. तर अजून एक गोष्ट की आपले वकील जे असतात त्यांचे थोड्या काही क्वालिटीज असल्या पाहिजे यशस्वी वकिली करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये थोडं तुमचं खूप वाईड नेटवर्क असलं पाहिजे, जे तुमचं ऑटोमॅटिकली हळूहळू डेव्हलप होतच. लोक तुम्हाला फोन करतात, तुम्ही त्यांना सल्ले देतात. तर राजकीय लोकांशी तुम्ही हळूहळू जोडले जातात. तुम्ही टॉकॅक्टिव्ह असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही गुड लिस्नर असलं पाहिजे. तुम्ही समोरचा पक्षकार भले तुमच्याशी 1 तास का बोले ना, तुम्ही त्याचं 1 तासाचं बोलणं व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे. त्याच्यात तो बरीचशी वायफळ बडबड करतो आणि कुठेतरी काहीतरी कामाचं सांगून जातो. ते कामाचं सांगितलेलं तुम्हाला पकडता यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही चार्मिंग असले पाहिजे अर्थातच, की समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे की याच्याशी जाऊन बोलावं. तर अशा रीतीने तुझं तुम्ही एक फुल टाइम LLB चा विचार करू शकता. फुल टाइमचा तुम्हाला कॉन्फिडन्स असेल किंवा नसेल, मग तुम्ही कदाचित तुम्ही आता 12वीला असाल तर तुम्हाला साईड बाय साईड तुम्हाला जे मेन फोकस आहे, तुम्हाला बीकॉम व्हायचंय तर तुम्ही बीकॉम व्हा, तुम्हाला BSc व्हायचंय तर तुम्ही BSc व्हा, आणि त्याच्यानंतर तुम्ही 3 वर्षाचं LLB करा. म्हणजे बघा, तुम्ही इंटिग्रेटेड कोर्स केला तर तुमच्या हातात एक डिग्री राहील. तुम्ही LLB व्हाल 5 वर्षामध्ये. जर तुम्हाला तेवढं काही कॉन्फिडन्स नाही, तुम्ही शेकी आहात, तर तुम्ही बीकॉम किंवा BSc करून घ्या 3 वर्षाचं, आणि त्याच्यानंतर तुम्ही 3 वर्षाचं LLB करा. म्हणजे तुमची 6 वर्षे लागतील. 1 वर्षाचा फरक पडेल, परंतु तुमच्या हातामध्ये 2 डिग्र्या राहतील. तर अशा रीतीने तुम्ही व्यवस्थित विचार करा. तर मला वाटतंच आपल्या सर्व काही शंका सॉल्व्ह झाल्या असतील. मी जेवढं शक्य होते त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन झाली माझी. आता अजून काही प्रश्न आलेले नाही आहेत. तर मला मी बडगुजर.in या संकेतस्थळाचे जे कोणी इंजिनियर आहेत त्यांना मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मला इथे येऊन 2 शब्द समाजाला सांगण्या योग्य समजलं. आणि मी अजून ज्या ज्या लोकांनी हाच प्रोग्राम बघितला, राकेश बडगुजर, नरेंद्र बडगुजर, दिलीप बडगुजर, धनंजय जाधव, अमोल बडगुजर, राकेश बडगुजर, प्रदीप चव्हाण, शुभम चव्हाण, श्रेया बडगुजर, तर या सर्वांनी जे काही प्रश्न विचारले त्यांनी खूप व्यवस्थितरित्या प्रोग्राम ऐकला, इंटरॅक्ट केलं, थोडा इंटरेस्ट दाखवला. हा प्रोग्राम घेण्याच्या मागचा मेन उद्देश हाच होता की युजली लोक इंजिनियर होतात, मोस्ट प्रॉबेबली 90% इंजिनियर होतात, काही मोजकी लोक डॉक्टर होतात, पण बाकीच्या फील्डकडे कोणी जात नाही. तर म्हणून हा प्रोग्राम आजचा होता की हा एक अल्टरनेट ऑप्शन तुमच्या हातात आहे. अगदी तुमचं डिग्री जरी झाली असेल तरी तुमच्याकडे हा ऑप्शन आहे. तर सौंदर्या बडगुजर आहे, धनंजय बडगुजर आहे, प्रदीप चव्हाण आहे, किशोर बडगुजर आहे, दिलीप बडगुजर आहेत. या सर्वांना खूप खूप धन्यवाद. त्यांनी इथे येऊन हा प्रोग्राम बघितला. जे समाजातील युवा मुलं आहेत त्यांनी इथे येऊन हा प्रोग्राम बघितला, एका नवीन फील्डमध्ये आपलं औत्सुक्य दाखवलं. तर खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला खूप बेस्ट विशेष देतो. माझी कधीही काही गरज लागली तर तुम्ही आयोजकांकडून माझा फोन नंबर घेऊन माझी काही मदत हवी असेल, फोनवर जी काही मदत करता येईल ती मी करेल. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पुन्हा यायचा एक विषय असा की एक खूप महत्वाचा प्रश्न आलाय, जो ऍक्च्युली आन्सर व्हायला हवा होता परंतु तो आन्सर करायचा राहून गेला.
अच्छा, अजून एक प्रश्न आलेला आहे. ओके, एक, हा, ही एक थोडीशी अफवा आहे की आयटी रिटर्न रेग्युलर भरणाऱ्या व्यक्तीला ऍक्सिडेंटल बेनिफिट भेटते असे काही कायद्यात लिहिले आहे का? तर तसे हे थोडं एक मिसइंटरप्रिटेशन आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो आणि अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा कायद्यामध्ये MACT म्हणजे मोटर ऍक्सिडेंट क्लेम ट्रायब्युनल मध्ये इन्शुरन्स कंपनीने त्यांना भरपाई देणं गरजेचं असतं. इन्शुरन्स कंपनी भरपाई देत नाही तेव्हा त्या व्यक्तीची जे वारस असतील ते वारस MACT मध्ये जाऊन त्याच्या विरुद्ध केस करतात. तर केस केल्यानंतर कोर्टाला ठरवायचं असतं की या व्यक्तीचं इन्कम काय होतं. तर कोर्ट काही देऊ नाही, कोर्टाला काही कळत नाही, माहिती नसतं, स्वतःहून काय माहिती नाही जोपर्यंत तुम्ही कोर्टाला सांगत नाही तेव्हा सॉरी तर तेव्हा मयत व्यक्तीच्या वारसांचे जे वकील असतात ते कोर्टाला इन्कम प्रूफ म्हणून तुमचे आयटी रिटर्न देतात. आता नियम असा आहे की कोर्ट युजली ते आयटी रिटर्न गृहीत धरतं, ती व्यक्ती मयत व्हायच्या आधीचा आयटी रिटर्न गृहीत धरतं. त्याच्यामुळे अनेकदा न्यूजपेपरमध्ये वगैरे असं येतं की आयटी रिटर्न बघून कोर्ट आयटीच्या हिशोबाने तुम्हाला भरपाई देतं. तर असा काही कडक नियम नाहीये की आयटी रिटर्न असेल तरच तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाईल. जे शेतकरी असतात, शेतकरी बऱ्याच वेळा आयटी रिटर्न भरत नाहीत, तर तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते त्यांच्या शेताचा आकार बघून. परंतु मग तिथेही थोडे वर खाली प्रमाणामध्ये निर्णय येतात, परंतु नुकसान भरपाई मिळते. युजली आयटी रिटर्न भरलेलं असेल तर आयटी रिटर्नला कोर्ट बऱ्यापैकी एक स्टेबल इन्कम मानतात की हा, याने आयटी रिटर्न मध्ये 4 लाख सांगितलंय तर आपण 4 लाख देऊया. ते तुमच्या वकिलाच्या डिस्क्रिप्शन वरती असतं की आपण किती इन्कम दाखवायचं कोर्टाला. आणि अजून एक खूप महत्वाचा प्रश्न राहून गेला होता की जजची एक्झामची प्रोसिजर काय असते आणि गर्ल्ससाठी सिव्हिल किंवा क्रिमिनल कोणती फील्ड चांगली असते ऍज अ जज. तर जजची एक्झाम मध्ये जे तुम्ही 3-4 वर्षांमध्ये विषय वाचता ते सर्व विषयांचं एक कॉम्बिनेशन असतं. पहिले प्रिलिमिनरी एक्झाम असते, प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये छाटणीसाठी असते, कारण अगदी हजारो आणि लाखो मुलं जजच्या एक्झामचा फॉर्म भरतात. तर त्या प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये जे टॉपचे 10-15 हजार मुलं येतात ते फायनल एक्झाम येतात. फायनल एक्झाम ही सब्जेक्टिव्ह असते, तुम्हाला मोठे मोठे जजमेंट लिहावे लागतात. ते जजमेंट मधून म्हणजे जे मुलं सिलेक्ट होतात त्यांची परत वायवा होते. ती वायवा झाल्यानंतर मग तुम्हाला फायनली डेझिग्नेशन दिलं जातं. आता एक शेवटचा प्रश्न आहे की मग मुलींना जज म्हणून सिव्हिल चांगलं की क्रिमिनल चांगलं. तर जज जेव्हा तुम्ही होता एक प्रॉपर ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये येतात तेव्हा तुम्हाला असा कोणताही ऑप्शन नसतो की मी सिव्हिलला जाईल किंवा क्रिमिनलला जाईल. जज हा जज असतो, त्या जजकडे दोन्ही कामं येतात, सिव्हिलचंही येतं आणि क्रिमिनलचंही येतं. तर जर तुम्हाला क्रिमिनल तेवढं आवडत नसेल तर तुम्ही कन्झ्युमर जज होऊ शकता किंवा तुम्ही इतर ट्रायब्युनल्स असतात, फॅमिली कोर्ट असतं, फॅमिली कोर्टच्या जजच्या एक्झाम देऊ शकता. तर परंतु एक डोक्यामध्ये तुमच्या जर सर्वसाधारणपणे विचार असेल की क्रिमिनल फील्ड काहीतरी खूप भयानक आहे आणि तिकडे जायचं नाही, तसं काही नाही. तुम्ही अर्थातच क्रिमिनल फील्ड कडे जाऊ शकता. तुम्ही क्रिमिनल फील्ड मध्ये लक्ष घातलं म्हणून तुम्ही क्रिमिनल व्हाल असं काही नाही. तुम्ही खूप सुरक्षित असतात. याच्यानंतर वकिलांची संघटना ही खूप स्ट्रॉंग असते. एकाही वकिलावरती युजली बोट उचललं जात नाही. दिल्लीचं उदाहरण तुमच्या सर्वांच्या समोर आहेच आहे. आता मध्यंतरी पुण्यालाही कुठेही असा झाला, बारामतीचा प्रकार झाला 2 आठवड्यापूर्वी. वकिलांची संघटना खूप स्ट्रॉंग असते. उगीच काही तुम्हाला होणार नाही याची तुम्ही निर्धास्त राहा. मी स्वतः 10 वर्ष झालोय, त्यामुळे हा विचार डोक्यातून काढून टाका की क्रिमिनल साईडला मुलींनी जायचं की नाही, तसं काही नसतं. तर जे कोणी आपले व्ह्यूवर आहेत त्यांना मी परत एकदा धन्यवाद सांगतो. त्यांनी खूप 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 प्रश्न विचारले. मला आवडलं की प्रश्न विचारले म्हणजे तुम्ही ऍक्च्युली लक्ष देऊन ऐकलं आणि मग प्रश्न विचारले, तर तेही खूप चांगलं झालं.
तर ज्यांनी कोणी हा प्रोग्राम बघितला त्यांचे धन्यवाद. जे अखिल भारतीय बडगुजर समिती आणि प्राऊड ग्रुप टीम मेंबर्स जे आहेत, ज्यांनी 3 ते 4 वेगवेगळ्या ठिकाणी बसून कोऑर्डिनेट करून एकमेकांशी फोनवर बोलून हा प्रोग्राम साध्य करून आणला, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि हा प्रोग्राम तुम्ही 1 तासाचा बघितला, परंतु या सर्वांची मेहनत ही ऍक्च्युअली सकाळी 11 वाजेपासून चालू आहे. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. अखिल भारतीय बडगुजर समिती, युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व बडगुजर.in या टीमचे हार्दिक आभार की त्यांनी असा एक वेगळा प्रयोग समाजासाठी घेऊन आले. परत एखादा प्रयोग त्यांनी असे तरुणांना मार्गदर्शन करणारा प्रयोग त्यांनी घेऊन यावा अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.